students, today we learn the next article from gravitation, and the next article is the communication satellite. This satellite is also called a geostationary satellite, or it is also called as geosynchronous satellite. The name itself suggests us. Now कम्युनिकेशनचा अर्थ काय बेटा? दळणवळण दूरसंचार आपण. तर हा सॅटेलाइट जो यूज केलेला आहे तो कशासाठी यूज केलेला आहे? कम्युनिकेशन पर्पजसाठी. दळणवळण दूरसंचार. आता सॅटेलाइटचा यूज मेन जर असेल तर वेगवेगळ्या टाईपचे सॅटेलाइट वेगवेगळ्यासाठी यूज केलेले आहेत. दे हॅव डिफरंट ॲप्लिकेशन्स इन डिफरंट फील्ड्स. वेगवेगळ्या फील्डमध्ये वेगवेगळे ॲप्लिकेशन सॅटेलाइटचे आहेत. तर आपल्याला आता सॅटेलाइटचं कम्युनिकेशन सॅटेलाइट म्हणजे काय असेल? व्हॉट इज द कम्युनिकेशन सॅटेलाइट? व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ कम्युनिकेशन सॅटेलाइट? वाय दिस सॅटेलाइट इज कॉल्ड जिओस्टेशनरी? वाय इट इज कॉल्ड ॲज जिओसिंक्रोनस सॅटेलाइट? तर पाहिजे डेफिनेशन काय असेल? जिओस्टेशनरी सॅटेलाइट म्हणजे काय, किंवा कम्युनिकेशन सॅटेलाइट म्हणजे काय? अ सॅटेलाइट whose time period is same as that of the earth about its own axis. तर सॅटेलाइटचा टाइम पिरियड किती असला पाहिजे? सॅटेलाइटचा टाइम पिरियड अर्थ स्वतःभोवती फिरण्यासाठी जेवढा वेळ लागतो तेवढाच सॅटेलाइटचा टाइम पिरियड आहे. सांगा बरं टाइमला अर्थचं स्वतःभोवती फिरण्यासाठी किती तास लागेल? तुम्हाला माहित आहे अर्थ इज रिव्हॉल्विंग अराउंड द सन in a circular orbit, and earth is revolving about its own axis. Earth has two type of the motion. Earthला दोन प्रकारच्या मोशन आहेत. एक स्पिनिंग मोशन ऑफ अर्थ. अर्थ स्वतःभोवती फिरत फिरत सूर्याभोवती फिरते ऑर्बिटमध्ये. तर स्वतःभोवती फिरण्यासाठी 24 आवर म्हणजे एक दिवस लागतो. 24 आवर म्हणजे 1 डे. एक दिवस लागेल त्याला. आणि ऑर्बिटमध्ये अबाउट द सन रिव्होल्यूशन होण्यासाठी किती? अबाउट द सन एक रिव्होल्यूशन कंप्लीट होण्यासाठी 1 वर्ष म्हणजे 365 डेज. म्हणून नेहमी लक्षात ठेवायचं अर्थला 2 टाइम पिरियड आहे. एक स्वतःभोवती फिरण्यासाठी आणि दुसरं सूर्याभोवती फिरण्यासाठी. स्वतःभोवती फिरण्यासाठी 24 तास होता आणि स्वतःभोवती फिरल्यामुळे ड्युरेशन ऑफ द डे म्हणतो. दिवस आणि रात्र कशामुळे होतात? अर्थच्या कोणत्या मोशनमुळे दिवस आणि रात्र होतात? अर्थच्या स्वतःभोवती फिरण्याच्या मोशनमुळे दिवस आणि रात्र होतात. आणि अर्थचं ऑर्बिटमध्ये अबाउट द सन अर्थ इज रिव्हॉल्विंग इन ए सर्क्युलर ऑर्बिट अराउंड द सन, अँड ड्यू टू दॅट ऑर्बिटिंग मोशन ड्युरेशन ऑफ द इयर. हे क्लिअर झालं? स्वतःभोवती फिरण्यासाठी 24 तास म्हणजे 1 दिवस लागतो अर्थला, आणि सूर्याभोवती फिरण्यासाठी ऑर्बिटमध्ये 365.25 डेज 365.25 म्हणजे दिवस लागतात, म्हणजे 1 वर्ष लागतं. चला आपण मी काय सांगत होतो तुम्हाला? व्हॉट इज कम्युनिकेशन सॅटेलाइट? अ सॅटेलाइट whose time period is same as that of the earth about its own axis. इथं आपण डेफिनेशन ऑफ कम्युनिकेशन सॅटेलाइट. आता कम्युनिकेशन सॅटेलाइटची डेफिनेशन, अ सॅटेलाइट whose time period is same as that of the earth, about its own axis, a satellite whose time period is same as that of the earth about its own axis, that is 24 hour is equal to 1 day. 24 hour is equal to 1 day about its own axis, and
and sense of rotation is same as that of the earth. Sense of rotation is same as that of the earth from west to east. लक्षात आलं का बेटा? अर्थचं सेन्स ऑफ रोटेशन म्हणजे काय? डायरेक्शन ऑफ रोटेशन. अर्थ वेस्ट कडून ईस्ट कडे रोटेट होते. स्वतःभोवती अर्थ कशी रोटेट होते? वेस्ट कडून ईस्ट कडे रोटेट होते. आणि मग सेन्स ऑफ रोटेशन इज सेम ॲज दॅट ऑफ द अर्थ फ्रॉम वेस्ट टू ईस्ट. observed in Earth's equatorial plane. Earth's equatorial plane. तर ही डेफिनेशन जे असेल 3 कंडिशन. पहिला टाइम पिरियड. किती? टाइम पिरियड same as that of whose time period is same as that of the earth about its own axis, but that is 24 hours is equal to 1 day. Second, sense of rotation is same as that of the earth from west to east. From west to east and observed from Earth's equatorial plane. Is called as communication satellite. आता बेटा याच्या पुढे कम्युनिकेशन सॅटेलाइटचा टाइम पिरियड कॅपिटल T इज इक्वल टू 24 आवर इज इक्वल टू 1 डे इज इक्वल टू किती? 86,400 सेकंद. हे सुद्धा लक्षात घ्या. एका दिवसाचे सेकंद किती होतात हे सुद्धा इथं मी मेन्शन केले. तर हा झाला कम्युनिकेशन सॅटेलाइट. अँड वाय इट इज कॉल्ड जिओस्टेशनरी? And at what height the satellite is revolving around the earth in a circular orbit. ही काय आहे? अर्थ आहे. दिस इज अर्थ. आणि अर्थच्या सेंटर पासून इथं रेडियस जे असेल आणि अर्थचं मास कॅपिटल एम असेल. आणि या ऑर्बिट मध्ये अर्थ असा या सॅटेलाइट ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व. कुठलाही एक घेतला तुम्ही ऑर्बिट असा असेल तर या ऑर्बिटचं रेडियस आर इज इक्वल टू 42,000 किलोमीटर. म्हणजे सेंटर टू. आता इथं सॅटेलाइट असेल तर हा सॅटेलाइट 42,000 किलोमीटर फ्रॉम द सेंटर ऑफ अर्थ. आणि हाईट सॅटेलाइट जी असेल सरफेस पासून नियरली 36,000 किलोमीटर. हाईट जी असेल ती किती? 36,000 किलोमीटर. कशासाठी? या रेडियस मध्ये रिव्हॉल्व केलं तर त्याचा टाइम पिरियड हा फिक्स असतो. आणि तो किती असतो? 1 डे, दॅट इज 24 आवर. म्हणजे कम्युनिकेशन सॅटेलाइटचा टाइम पिरियड फिक्स आहे, हाईट फिक्स आहे, रेडियस ऑर्बिटचा सुद्धा फिक्स आहे. आणि या ऑर्बिट मध्ये सॅटेलाइट रिव्हॉल्व होतो. आता सॅटेलाइट मधून तुम्ही ऑब्झर्व केला आणि एंटायर अर्थचं लाईव्ह टेलिकास्ट करायचं असेल, म्हणजे पूर्ण अर्थचा सरफेस आपल्याला पाहायचा असेल, दाखवायचा असेल तर कमीत कमी किती सॅटेलाइट लागतात? हाऊ मेनी सॅटेलाइट्स आर निडेड टू लाईव्ह टेलिकास्ट ऑफ अर्थ? अर्थचं लाईव्ह टेलिकास्ट जर आपल्याला करायचं असेल तर कमीत कमी आपल्याला किती सॅटेलाइट लागते? तर बेटा कमीत कमी आपल्याला जर तुम्ही ऑब्झर्व केला तर असा तुम्ही हा एक सॅटेलाइट इथं घेतला
आणि आता दुसरा सॅटेलाइट आपण असं घेतलाय, तर याचा हा एरिया असा होतो, आणि तिसरा सॅटेलाइट असा घेतला तर हा एंड आहे. हा अँगल जो असतो 120 डिग्री, हा अँगल सुद्धा 120 डिग्री, आणि हा अँगल सुद्धा 120 डिग्री. तर एंटायर लाईव्ह टेलिकास्ट ऑफ द अर्थ सरफेस मिनिमम 3 सॅटेलाइट्स आर यूज. मिनिमम 3 सॅटेलाइट्स आर यूज. कमीत कमी 3 सॅटेलाइट लागतात आपल्या एंटायर अर्थचं लाईव्ह टेलिकास्ट करण्यासाठी. तर हे इन्फॉर्मेशन तुम्हाला आणि हे नॉलेज ओरिएंटेड जर दिलं असेल तर साधारणतः 6400 किलोमीटर अर्थचा रेडियस आहे, 6400 किलोमीटर जवळपास नियर, आणि 6400च्या 6 पटीनं जर केला आपण जवळपास, म्हणजे नियरली बरं काय एक्झॅक्टली नाही. h इज इक्वल टू 6 टाइम r आणि स्मॉल r इज इक्वल टू नियरली 7 टाइम्स द रेडियस ऑफ अर्थ. एवढे हे डिस्टन्स जे असतं ते फिक्स आहे, हे डिस्टन्स अजिबात बदलत नाही. मग सॅटेलाइट हे कशासाठी यूज केलेलं आहे? कम्युनिकेशन पर्पज. आता इथं सॅटेलाइट आहे, ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होतो, आणि मग अर्थवरून सॅटेलाइटकडे पाहिला तर सॅटेलाइट अपियर्स टू बी स्टेशनरी, आणि सॅटेलाइट मधून अर्थकडे पाहिला तर अर्थ अपियर्स टू बी स्टेशनरी. अर्थ आता काय, आपण अर्थ वरती सनकडे पाहिल्यानंतर सन असं मूव्ह झालेला दिसतो. ऍक्च्युली फॅक्ट काय, अर्थ इज रिव्हॉल्विंग अराउंड द सन, पण आपल्याला काय फील होतं? सन इज मुव्हिंग असं फील होतं का नाही? तर यामध्ये काय असते, ह्याचा टाइम पिरियड मॅच यासाठी करतो आपण, दोघांचाही टाइम पिरियड मॅच. तर अर्थून सॅटेलाइटकडे पाहिलं तर अर्थ रेस दिसते, अर्थून सॅटेलाइटकडे पाहिलं तर सॅटेलाइट रेस दिसते. दोघांचे फ्रेम ऑफ रेफरन्स जे असतात ते मॅच करतात टाइम पिरियड. कशामुळे मॅच झाले? टाइम पिरियड सारखा आहे आणि सेन्स ऑफ रोटेशन सारखा आहे. आता पाहावे याचं एक सिंपल एक्झाम्पल पुट अप करतो म्हणजे तुम्हाला आयडिया क्लिअर होईल. 2 रेल्वे ट्रॅक आहे, एका रेल्वे ट्रॅक आणि ही दुसरी रेल्वे ट्रॅक, 2 पॅरलल रेल्वे ट्रॅक आहेत, आणि दोन्ही पॅरलल रेल्वे ट्रॅकवरती ट्रेन थांबलेली, आणि त्या दोन्ही ट्रेनमध्ये थांबलेले पॅसेंजर एकमेकाकडे पाहिल्यानंतर या पॅसेंजरला ते रेस्ट असतं, त्या पॅसेंजरला हा रेस्ट असतो, आणि रेस्ट आहे, फॅक्ट आहे. परंतु दोन्हीही मूव्ह झाले कॉन्स्टंट स्पीडनं. दोन्ही ट्रॅक वरती जे रेल्वे आहेत ते एकाच डायरेक्शन मध्ये कॉन्स्टंट स्पीडनं मूव्ह झालं, तर दोन्ही पॅसेंजर एकमेकाकडे पाहिल्यानंतर सुद्धा त्यांना काय वाटतं? ती ट्रेन रेस्ट आहे, आणि ह्या ट्रेन मधल्याला ही ट्रेन रेस्ट असते. विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड नाही, एकमेकाकडे पाहिलं. ग्राउंडकडे पाहिल्यानंतर आपल्याला मूव्ह झालेली ट्रेन दिसते, कारण ग्राउंड रेस्ट आहे. विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड ट्रेन इज मुव्हिंग. विथ रिस्पेक्ट टू अनदर ट्रेन, with respect to ground another train is also moving, but both the trains with respect to each other they are appears to be stationary. त्या दोघांना ते appears to be stationary म्हणजे त्यांची फ्रेम ऑफ रेफरन्स मॅच झालेली असते. तसं इथं टाइम पिरियड सेम आणि सेन्स ऑफ मोशन किंवा सेन्स ऑफ रोटेशन दोघांचाही सारखाच डायरेक्शन आहे, टाइम पिरियड सारखा आहे. याचा अर्थ काय झाला? फ्रेम मॅच झाल्यामुळे इट अपियर्स टू बी स्टेशनरी ऑब्झर्व फ्रॉम द सरफेस ऑफ अर्थ, और इट अपियर्स टू बी स्टेशनरी ऑब्झर्व फ्रॉम द सरफेस ऑफ सॅटेलाइट. म्हणून याला आपण जिओस्टेशनरी सॅटेलाइट. व्हाय इट इज कॉल्ड जिओस्टेशनरी? इट अपियर्स टू बी स्टेशनरी ऑब्झर्व फ्रॉम द सरफेस ऑफ अर्थ और ऑब्झर्व फ्रॉम द सरफेस ऑफ सॅटेलाइट. व्हाय इट इज कॉल्ड जिओसिंक्रोनस सॅटेलाइट? Communication satellite is also called as geosynchronous satellite. Synchronous satellite चा अर्थ काय होतो का बेटा? वर्किंग ऑफ सॅटेलाइट इज सेम ॲज दॅट ऑफ द अर्थ. आता वर्किंग ऑफ सॅटेलाइट इज सेम ॲज दॅट ऑफ द अर्थ मीन्स टाइम पिरियड, सेन्स ऑफ रोटेशन सेम ॲज दॅट ऑफ द अर्थ,
and therefore it is called as geosynchronous satellite. Geosynchronous satellite. आणि यामध्ये आता परत तुम्हाला जर असेल हा 120 डिग्रीचा अँगल असतो, कमीत कमी 3 सॅटेलाइट एंटायर लाईव्ह टेलिकास्ट करण्यासाठी आपल्याला लागतात. आणि मग सॅटेलाइट्स आर युज्ड फॉर डिफरंट पर्पजेस. तर बेसिकली आता ही सॅटेलाइटची डेफिनेशन आणि त्याचं एक्सप्लेनेशन झाल्यानंतर युजेस ऑफ कम्युनिकेशन सॅटेलाइट. चला, व्हॉट आर द युजेस ऑफ कम्युनिकेशन सॅटेलाइट? वेअर वी यूज द कम्युनिकेशन सॅटेलाइट? दॅट इज applications of communication satellite. Communication satellites. Applications of communication satellites. Applications of communication satellites are uses of communication satellites. कम्युनिकेशन सॅटेलाइटचे ॲप्लिकेशन किंवा कम्युनिकेशन सॅटेलाइटचे युजेस काय असतात, कशासाठी हे सॅटेलाइट यूज केले? तर इट हॅज सेव्हरल ॲप्लिकेशन. सो फर्स्ट ॲप्लिकेशन ऑफ द सॅटेलाइट इज ॲज इट्स नेम सजेस्ट अस. याचं नाव आपल्याला काय? कम्युनिकेशन. सो देअरफॉर इट इज युज्ड फॉर व्हेरियस टाईप ऑफ द कम्युनिकेशन. कम्युनिकेशन शब्दाचा अर्थ दूरसंचार, दळणवळण. दॅट इज it is used for various type of communication, various types of communication. It is used for various types of communication such as telecommunication, radio communication, telecommunication, radio communication, mobile communication, or internet communication. Nowadays, this type of the satellites are used for various type of the communications. मग रेडिओ कम्युनिकेशन, टेलिव्हिजनचं कम्युनिकेशन असेल, ब्रॉडकास्टिंग कम्युनिकेशन असेल, इंटरनेट कम्युनिकेशन असेल, सर्व टाईप ऑफ कम्युनिकेशनसाठी सॅटेलाइटचा यूज करत आहोत. मग सर्वच कम्युनिकेशन, आता जर समजा सॅटेलाइटचा संपर्क तुटला तर सर्व कम्युनिकेशन स्टॉप. सेकंड, आता सेकंड ॲप्लिकेशन, इट इज युज्ड फॉर वेदर फोरकास्टिंग. इट इज युज्ड फॉर वेदर फोरकास्टिंग. हवामानाचा अंदाज कशानं वर्तवला जातो? वेदर फोरकास्टिंग नुसार. म्हणजे अर्थच्या एका पार्टला काय घडत आहे, दुसऱ्या पार्टला काय घडत आहे, पावसाचा अंदाज असेल किंवा उष्णतेची लाट कुठं असेल, थंडी कुठं पडते, हे सर्व कम्युनिकेशन कुठून? कम्युनिकेशन वेदर फोरकास्टिंग रिपोर्ट जो असतो तो सॅटेलाइटचा एक पार्ट आहे. त्यानंतर थर्ड ॲप्लिकेशन, इट इज युज्ड फॉर मॅपिंग. इट इज युज्ड फॉर मॅपिंग. नकाशे तयार करण्यासाठी मॅपिंग. आता तरी GPRS तुम्ही पाहिला असेल. आता आपल्याला म्हणजे कम्युनिकेशन किती सोपं झालेलं आहे. आपण आपल्या बाईकनं, कारनं जात असाल तर त्या ठिकाणी लोकेशन आपण फिक्स केलं, कुणाला विचारायची गरज नाही. सॅटेलाइट थ्रू फोटोग्राफी, पिक्चर, शॉर्टेस्ट रूट आणि ट्रॅफिक हे सगळं कंट्रोल केलं जातं. आणि आपल्याला GPRSच्या सहाय्यानं शॉर्टकट रोडनं लोकेशनपर्यंत पोहोचण्याचं, म्हणजे कुठं? वेदर. अनेक लोकांना मॅप तयार करतात ऑटोमॅटिकली, सॅटेलाइट थ्रू मॅपिंग चालू होते.
मग ते जगातल्या कानाकोपऱ्यामध्ये जंगल असेल कुठेही असेल तर त्या ठिकाणचं जे मॅपिंग केलं जातं, ज्या की काही लोकांना मधून रोड माहीत नसतो तर ते शॉर्ट रोड शोधून काढायचं. आपण GPS लावलात गाडीमध्ये आणि ड्रायव्हरला लाईट केल्यानंतर डायरेक्ट ॲरो ड्रायव्हर शॉर्टकटनं घेऊन जातं. जर काही ठिकाणी ट्रॅफिक जाम असेल तर तिथेही तुम्हाला रेड सिग्नल दाखवलेलं असतं, ह्या एवढ्या अंतरावरती ट्रॅफिक खूप जाम आहे, किंवा त्याला दुसरा शॉर्टकट. समजा चुकून आपण रस्ता जरी चुकला तर परत तुम्हाला त्या रस्त्यानं वेगळ्या मार्गाने नेऊन त्या लोकेशनला घेऊन जातं. हे सर्व कशामुळे होतं? मॅपिंग. अँड इट इज युज्ड फॉर मॅपिंग. थर्ड अप्लिकेशन. आता फोर्थ अप्लिकेशनमध्ये इट इज युज्ड टू डिटरमाइन द मिनरल्स डिपॉझिटेड इन माइन्स. मिनरल्स, इट इज युज्ड to determine minerals deposited in mines. हे लक्षात येतं? It is used to determine the minerals deposited in mines. Minerals म्हणजे खनिज. खनिजाच्या खाणी कुठं आहेत हे शोधून काढायचं. कोणत्या ठिकाणी गोल्ड कुठं आहे, सिल्वरची खाण कुठं आहे, कोळशाची खाण, कोल जे असेल त्याची खाण, मॅग्नीज आणि वेगवेगळे केमिकल जे असेल, ONGC गॅस कुठे असेल, हे सर्व कुठून शोधलं जातं? दॅट इज विथ द हेल्प ऑफ सॅटेलाइट्स. आता ते कसं असतं बेटा? सॅटेलाइट मधून फोटोग्राफिक लेझर बीम पाठवले, अर्थला आत पेनेट्रेट होतात लेझर बीम पाहिले का तुम्ही? एक कोणत्या कलरचे असतात? रेड कलरचा बीम असा पेनेट्रेट होतो. तर त्या लेझर बीमच्या साह्यानं अर्थमध्ये कोणत्या ठिकाणी काय आहे, खाणी कुठं आहे, म्हणजे वेगवेगळ्या मिनरल्स असेल, कोळसा असेल, मॅग्नीज असेल, आयर्न असेल, कोबाल्ट असेल, निकल असेल, गोल्ड असेल, सिल्वर असेल, ह्या ज्या वेगवेगळ्या खाणी कुठं आहेत हे शोधून काढायचं काम सुद्धा आपण सॅटेलाइटच्या माध्यमातून करू शकतो. इवन ONGCचे गॅसेस अनेक ठिकाणी समुद्रामध्ये असेल किंवा नदीच्या मध्ये असेल तर ते गॅसेस शोधून काढायचं जे काम असतं हे सुद्धा संशोधनाचं वर्क सॅटेलाइटच्या माध्यमातून केलेलं असतं. आता त्यानंतर मॅडम सेव्हरल अप्लिकेशन, मला माहित आहे काही अप्लिकेशन मी सांगतो, परंतु इन जनरल आता ऑलमोस्ट ऑल फील्डमध्ये, म्हणजे आता सध्या सर्वच पेशामध्ये फील्डमध्ये सॅटेलाइटचा यूज केलेला आहे. असं एक सिंगल स्टेट राहणार नाही, एक सिंगल फील्ड राहणार नाही की जिथं सॅटेलाइटचा यूज केला आहे. मग ते ॲग्रिकल्चर फील्ड असेल किंवा फिल्म इंडस्ट्री असेल किंवा इंडस्ट्री असेल, वेगवेगळ्या टाईप इंडस्ट्रीमध्ये सगळीकडे जवळपास सॅटेलाइटचा यूज केलेला आहे. दॅट इज इट इज युज्ड इन फिल्म इंडस्ट्री. इट इज युज्ड इन फिल्म इंडस्ट्री. फिल्म इंडस्ट्रीमध्ये तर याचे व्हास्ट ॲप्लिकेशन एवढे झालेले आहे. आता थोडंसं पाठीमागचं जर हिस्ट्री पाहिला तर आपल्याला बरंचसं कळतं फिल्म इंडस्ट्रीमध्ये काय. आता जे सिनेमा थिएटर्स झालेले आहेत अद्ययावत बांधलेले, PVR, बिग बाजार सारख्या ठिकाणचे जे सिनेमा थिएटर्स आहेत, हे सिनेमा थिएटरमध्ये प्रोजेक्टाईल फिल्म येत नाही. आता डायरेक्ट थ्रू सॅटेलाइट कम्युनिकेशन एका ठिकाणाहून रिलीज केलं फिल्म तर सर्वच देशभरात तालुका प्लेस, जिल्हा प्लेस, मेट्रोपॉलिटन एरिया, आणखीन वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये ॲट ए टाईम फिल्म रिलीज होऊ शकते. पूर्वी काय होत होतं? मोठ्या शहराला फिल्म अगोदर लागायची, 1 वर्ष 1.5 वर्षानंतर ती फिल्म छोट्या मोठ्या शहरामध्ये जात होती. म्हणजे एवढा कम्युनिकेशनचा गॅप होता. आता इन्स्टंट कम्युनिकेशन झाल्यामुळे एखादी फिल्म रिलीज झाली तर जगामध्ये सर्वच थिएटरला सायमल्टेनियसली शो त्याचे चालू होत आहे. म्हणजे किती मोठी औद्योगिक क्रांती झाली याच्यामध्ये फिल्म इंडस्ट्रीमध्ये. अनेक फिल्म इंडस्ट्रीमध्ये टेक्नॉलॉजीचा यूज केलेला आहे आणि बरेचसे टेक्नॉलॉजीचा यूज करून
जे मॅजिक असेल, अनेक बरेचसे काही शॉर्ट्स असतील, ही टेक्नॉलॉजीचा यूज करून अनेक ठिकाणी ती दिलेले आहे. म्हणून इट इज युज्ड इन फिल्म इंडस्ट्रीज. दॅट इज नेक्स्ट, इट इज युज्ड इन मेडिकल फील्ड. पहा बेटा, आता हे तर एवढं क्रांतिकारक आपण ज्याला म्हणू, मेडिकल फील्डमध्ये जे ॲप्लिकेशन झालेलं आहे कम्युनिकेशन सॅटेलाइटचं, पहा जे किती जवळ आलेले आहे तुमच्या ह्या सॅटेलाइटच्या माध्यमातून. जे फार जवळ आलेलं आहे आपल्या, म्हणजे आज तुम्ही मोबाईलच्या साह्यानं, मोबाईल इंटरनेट कम्युनिकेशनच्या साह्यानं, व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे अनेक ठिकाणी आपण इथल्या बसल्या अमेरिकेत क्षणात, युरोपमध्ये असेल, अमेरिकेत असेल, जगामध्ये कोणत्याही कितीही लॉंग डिस्टन्सवरती असेल, तर तिथून आपण फ्रॅक्शन ऑफ सेकंद आपण कम्युनिकेशन करू शकतो. तिथलं पाहू शकतो काय घटना घडलेली आहे, इव्हेंट काय झालेला आहे, कुठं रिसर्च झालेला आहे, हे सर्व पाहतो. आता मी तुम्हाला इथे सांगितलं इट इज युज्ड फॉर मेडिकल फील्डमध्ये. आता समजा एखादा हार्ट पेशंट आपल्या शहरात असेल आणि त्याचं हार्टचं ऑपरेशन बायपास करायचं असेल आणि तो एक्सपर्ट डॉक्टर अमेरिकेत असेल, तर आपलं हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या साह्यानं, कम्युनिकेशन सॅटेलाइटच्या साह्यानं डायरेक्ट जोडायचं अमेरिकेच्या वेल इस्टॅब्लिश्ड हॉस्पिटल्स, आणि त्या तज्ज्ञाच्या साह्यानं तिथून ऑपरेट करून ऑपरेशन तो इथं करू शकतो. म्हणजे त्याला जे दिलेलं आहे ऑपरेटिंग सिस्टीम जे असेल, कॉम्प्युटराइज सिस्टीम असेल दोन्हीकडे, तर तिथून ऑपरेट करू शकतो त्या मशीनच्या साह्यानं. तिथं कमांड दिलं तर तिथून इथपर्यंत येतं आणि डायरेक्ट तो कशा पद्धतीने ऑपरेट करायचं. म्हणजे फिजिकली आपल्याला अमेरिकेला पेशंट न्यायची गरज नाही तातडीनं, किंवा एखाद्या एक्सपर्टच्या सहाय्यानं ऑपरेट करायचं असेल तर तो तिथं बसून ऑपरेट करू शकतो. अनेक ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल की कॉम्प्युटरमध्ये तर एवढी क्रांती झालेली आहे की माय डेस्कच्या सहाय्यानं एक कॉम्प्युटर दुसऱ्या कॉम्प्युटरला तिथून ऑपरेट करतात. म्हणजे जगातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यातून कोणत्याही ठिकाणी एखादा कॉम्प्युटर असेल तर तिथून कमांड देऊन हे कॉम्प्युटर ऑपरेट करता येऊ शकतं आपल्याला. तसंच इथं ऑपरेट करायचं असेल तर ती व्यक्ती या ऑपरेशन थिएटरला डायरेक्ट त्या ऑपरेशन थिएटरला जोडलं आणि एक्सपर्टच्या साईडनं ऑपरेशन सुद्धा आपल्याला कम्युनिकेट करता येऊ शकतात. म्हणजे व्हिडिओ कॉन्फरन्सनुसार अनेक, आता तुम्ही या सध्याच्या कोविड परिस्थितीमध्ये आपण फिजिकली मिळू शकत नाही, आता तुम्हाला सुद्धा मी शिकवत आहे, हे एक टेक्नॉलॉजीचाच यूज आहे. आणि मी जे व्हिडिओ रेकॉर्डिंग केलेलं आहे तुम्हाला, आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग करून अपलोड केल्यानंतर इंटरनेटच्या माध्यमातून ते पाहू शकता, ही टेक्नॉलॉजी आहे. आणि हे ॲप्लिकेशन आहे आपल्या सॅटेलाइटचं. आणि अशाच पद्धतीचं व्हिडिओ कॉन्फरन्स मीटिंग होत आहे, जे की फिजिकली लॉंग डिस्टन्स आहे. म्हणजे काही इमर्जन्सी आली असेल, जाता येत नसेल, तर इथूनच स्पीच त्याचं इथं प्रसारित होऊ शकतं. हे सर्व कम्युनिकेशनची स्किल आहे आणि हे कम्युनिकेशनचं डेव्हलपमेंट आहे. आणि जगाची डेव्हलपमेंटमध्ये सर्वात मोठा वाटा जर कुणाचा असेल, तर फार मोठा वाटा तो असेल तर तो हे कम्युनिकेशन सॅटेलाइटचा आहे. डेव्हलपमेंट एवढं फास्ट झालेलं आहे. पहिला सॅटेलाइट जेव्हा होता त्यावेळेस TV, आता डिजिटल टेक्नॉलॉजी आलेली आहे, आपल्याला TV किती मायक्रो ऑब्झर्वेशन आहे, किती पिक्चर क्वालिटी दिसत आहे. सुरुवातीला TV कसा होता, अगदी मुंग्या दिसल्यासारखं. डिजिटल टेक्नॉलॉजी नव्हती, ॲनालॉग टेक्नॉलॉजी होती. पिक्चर होतं, काही वेळेस दिसायचं, काही वेळेस ऑडिओ व्हिडिओ एकत्र नीट दिसायचे नाही. ते जुना काळ झाला. आता टेक्नॉलॉजी एवढी डेव्हलपमेंट झाली, परफेक्ट टेक्नॉलॉजी ज्याला आपण म्हणतो. आणि कम्युनिकेशनच्या माध्यमातून आपलं जग आपल्याला अत्यंत सुंदर आणि सुव्यवस्थित टॉपटिप ज्या पद्धतीनं आपल्याला करता येतं, ते सर्व कमी मॅनपॉवरचा यूज करून, मशिनरीचा यूज करून, कॉम्प्युटराइज सिस्टीमचा यूज करून, जो कम्युनिकेशन यूज करून आपण अनेक जगातली टेक्नॉलॉजी आपण आत्मसात केलेली आहे आणि आपली टेक्नॉलॉजी जगाला आपण दिली. तर यासाठी आपण हे ॲप्लिकेशन म्हणजे मेडिकल फील्ड असेल, आणि आता इम्पॉर्टंट ॲप्लिकेशन्स ट्रॅफिक कंट्रोलसाठी.
आता ट्रॅफिक कंट्रोल जे करतो आपण सॅटेलाइटच्या माध्यमातून सर्व ट्रॅफिक कंट्रोल होतो. सिग्नल्स, ॲटो सिग्नल्स बसवलेले आहेत आणि त्याचं डायरेक्ट कम्युनिकेशन कुठं असेल, सॅटेलाइटच्या माध्यमातून कम्युनिकेशन झालेलं आहे. आणि ते सॅटेलाइटच्या माध्यमातून म्हणजे किती टाइम पिरियड, कोणत्या रस्त्याला किती द्यायचा, हा सुद्धा टायमर तिथूनच सेट झाला जातो. ट्रॅफिक कोणत्या रोडवरती जास्त आहे, किती वेळ त्याला ठेवायचं, किंवा कोणत्या साईडनं रोड काढायचा, किंवा अनेक ठिकाणी हायवे ब्लॉक आहे का, हे थ्रू सॅटेलाइट थ्रू कम्युनिकेशन पाहू शकतो आपण. हे सॅटेलाइटचाच यूज केलेलं आहे. आणि ट्रॅफिकवर ते कंट्रोल करण्यासाठी सुद्धा एखाद्या व्यक्ती कोणत्या स्पीडनं जात आहे, कोणत्या स्पीडनं त्याचं व्हेकल ड्राईव्ह करत आहे, हे सुद्धा कंट्रोल करण्यासाठी सॅटेलाइटचा यूज केलेला आहे. म्हणजे जवळपास आता जगामध्ये असं कुठलंच फील्ड नाही की ज्या फील्डमध्ये सॅटेलाइटचा यूज केलेला आहे. अगदी म्हणजे डेव्हलपमेंट कंट्रीज असतील तर त्या ठिकाणी तर जास्तीत जास्त सॅटेलाइटचा यूज केलेला आहे आणि कम्युनिकेशन फास्ट झालेलं आहे. तर आणखीन आता याचं नेक्स्ट ॲप्लिकेशन, इट इज यूज्ड इन मिलिटरी पर्पज. 7th ॲप्लिकेशन, इट इज यूज्ड इन मिलिटरी पर्पज. मिलिटरी पर्पज साठी या सॅटेलाइटचा यूज केला जातो. मिलिटरी म्हणजे जे असेल, आता हिडन कॅमेरे जे असतील, स्पाय सॅटेलाइट म्हणून काही सोडलेले आहे. तुम्ही नाव ऐकलं असेल स्पाय सॅटेलाइट. स्पाय सॅटेलाइट म्हणजे काय, हेरगिरी करणे, बॉर्डर लाईनवरती काही सॅटेलाइट लॉन्च केलेले असतात. त्याच्यामध्ये हाय रिझोल्युशन कॅमेरे आहेत आणि ते इन्फ्रारेड कॅमेरे आहेत. म्हणजे रात्रीच्या टाइमला दिसणारे काही कॅमेरे असतात, त्याला इन्फ्रारेड कॅमेरे म्हणतात. जे आपण डोळ्याने पाहू शकत नाही ते आपण क्लोज सर्किट टीव्हीच्या साहाय्याने अगदी बॉर्डर लाईनवरती सॅटेलाइट फिक्स करून ठेवलेले आहेत आणि त्या सॅटेलाइटच्या माध्यमातून शत्रू सैन्याची हालचाल टिपण्यासाठी सॅटेलाइटचा यूज केला. आणि मग सॅटेलाइटमुळे आपल्याला बऱ्याचशा गोष्टी अत्यंत सोप्या आणि सोयीस्कर झालेल्या आहेत. अनेक देशांनी, प्रगतशील देशाने, म्हणजे अमेरिकेसारख्या काही देशांनी, प्रगतशील देशांनी काही अतिरेक्याला पकडण्यासाठी सॅटेलाइटचा यूज केलेला आहे. म्हणजे एक एक एरियामध्ये सॅटेलाइट फिक्स करून ठेवलेल्या आहे वरून, आणि त्या अतिरेकी जे असतील त्या अतिरेक्याला पकडण्यासाठी सॅटेलाइटमधून त्याची इन्फॉर्मेशन कलेक्ट करून हे सर्व म्हणजे मिलिटरीला यूज होण्यासाठी सॅटेलाइटचा यूज केलेला आहे. म्हणजे सॅटेलाइट हे ऑलमोस्ट ऑल फील्डमध्ये असेल, मग ते अग्रिकल्चर फील्डमध्ये असेल. आता सॅटेलाइटच्या माध्यमातून अग्रिकल्चर फील्डमध्ये पाण्याचं वेदर फोरकास्टिंग मी सांगितलेलं आहे, हवामानाचा अंदाज बांधलेला आहे. जवळपास ऑलमोस्ट ऑल ब्रँच इन व्हेरियस टाईप ऑफ द इंडस्ट्रीज सॅटेलाइट्स आर यूज. आणि बेटा आता काही बिझनेससाठी सॅटेलाइट यूज केलेलं आहे. क्लोज सर्किट टीव्ही तुम्ही जर पाहिला, एका ठिकाणी एका रूममध्ये बसून पूर्ण एक 10-20 मजली बिल्डिंग असेल, प्रत्येक ठिकाणी काय चालू आहे क्लोज सर्किट टीव्हीच्या साईड आपण पाहू शकतो. तसं एका इंडियामध्ये व्यापारी असेल तर जगामध्ये सॅटेलाइटच्या माध्यमातून तो त्याचा व्यवहार, ट्रेडिंग त्याची काय चालवली आहे किंवा त्याचे लोक कशा पद्धतीनं काम करत आहे, या सर्व लोकांवरती नियंत्रण ठेवण्यासाठी सॅटेलाइटचा यूज केला आहे. म्हणजे जवळपास तुम्ही जर ऑब्झर्व केला तर ऑलमोस्ट ऑल ब्रँचेस, म्हणजे व्हेरियस टेक्नॉलॉजी असेल, इंडस्ट्रियल असेल किंवा फिल्म इंडस्ट्री असेल किंवा मिलिटरी असेल किंवा ॲग्रिकल्चर असेल, वेगवेगळ्या टाईपच्या इंडस्ट्रीजमध्ये सॅटेलाइटचा यूज केलेला आहे. आणि बेसिक यूज ऑफ दी सॅटेलाइट्स यूज्ड इन ऑलमोस्ट ऑल ब्रँच ऑफ द सायन्स अँड टेक्नॉलॉजी. अँड विथ दिस application now we complete the theory part of this topic, gravitation. आणि या टॉपिक ग्रॅव्हिटेशन टॉपिकचा जेवढा थिअरी पार्ट होता, हा थिअरी पार्ट पूर्ण आपण इथं कम्प्लीट केलेला आहे. आता याच्यावरती काही न्यूमरिकल्स राहिलेले आहेत, काही न्यूमरिकल्स ऑलरेडी मी घेतलेले आहेत आणि आता राहिलेले न्यूमरिकल्स आहेत, PDF तुम्हाला पाठवलेली आहे. तर राहिलेले न्यूमरिकल्स असतील तर ते न्यूमरिकल्स आपण नेक्स्ट पिरियड पासून लर्न करूया.